तर समोरच्यांकडे पैसा यंत्रणा असली तरी जनता लंकेंच्या सोबत आहे असं अमोल कोल्हेंनी म्हटलं। दीवार चित्रपटातील डायलॉग बोलत अमोल कोल्हेंनी विखेंवर निशाणा साधलाय। निलेश लंकेंच्या प्रचार सभेत अमोल कोल्हे यांनी डायलॉगबाजी केली। तर तुमच्याकडे फक्त गुंडाराज आहे आणि जनता या गुंडाराज विरोधात मतदान करणार असं म्हणत राधाकृष्ण विखे पाटलांनी अमोल कोल्हेंवर पलटवार केला आहे। अशी काय 6, 7, 8 काहीतरी सभा लागल्यात म्हणे मोठमोठ्या। आणि मग त्यानंतर हा प्रश्न पडतो, तो दीवार सिनेमा आठवतो का? मेरे पास गाड़ी है, बंगला है, तुम्हारे पास क्या है? आठवतं ना? माझ्या भावानं प्रश्न तसाच आजही येतो। आमच्याकडे मुख्यमंत्री आहे, 2-2 उपमुख्यमंत्री आहेत, 200 आमदार आहेत, अफाट पैसा आहे, 5 पिढ्यांचं राजकारण आहे, यंत्रणा आहे। आमच्याकडे राज्यातली सत्ता आहे, आमच्याकडे केंद्रातली सत्ता आहे। निलेश लंके तुमच्याकडे काय आहे? आणि निलेश लंके सांगतात, माझ्याकडे माझी मायबाप जनता आहे आणि या जनतेची ही निवडणूक आहे माझ्या भावांनो। अरे हमारे पास तो सब है, आपके पास खाली गुंडेराज आहे। लोक गुंडाराजच्या विरोधात लोक मतदान करणार येतात। दर निवडणुकीत मुख्यमंत्री येतात, उपमुख्यमंत्री येतात, प्रधानमंत्री येतात, लोक शिक्षण होतं, लोकांना देशाच्या प्रती त्यांचं धोरण काय राहणार आहे ती भूमिका समजते। मग अमोल कोल्हेंना त्यांच्या नाटकातून बाहेर यायला वेळ काढला पाहिजे, हे सगळं समजून घ्यायला। आढळरावांपेक्षा एका गोष्टीत ते सरस आहे। आढळराव नाटककार नाही आहे। आढळराव तुम्हाला नाटक जमत नाही, ते एवढे नाटकी आहे। त्यांना नाटक जमतं, रडता येतं, हसता येतं, बोलता येतं, जुमलेबाजी करता येते। पण एक लक्षात ठेवा, मी त्यांना देखील सांगतो, लोक नाटकाचं तिकीट घेऊन एकदा नाटक पाहायला जातात, पण नाटक जर फ्लॉप निघालं तर परत कोणी नाटक पाहायला जात नाही। इतके हुशार या मतदारसंघातले लोक आहे, शिव्या बिव्या देत नाही, स्वागत करतात, सत्कार करतात, हार घालतात। समोरच्याला वाटतं वा 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 काय माझं स्वागत झालं, आणि मग विचारतात 5 वर्ष कुठे होते सांगा।